पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्ण व प्रलंबित 25,585 प्रकरणाचा निपटारा। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। या लोक अदालतीमध्ये वादपूर्व व प्रलंबित अशा एकूण 25,525 प्रकरणांचा निपटारा तसेच 42,35,69,000 रुपयांची नुकसान भरपाई वसूल करून देण्यात आली आहे। न्यायालयातील प्रलंबित 6,499 प्रकरणे, यामध्ये धनादेश न वटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती। त्याचप्रमाणे दाखलपूर्व प्रकरणांमध्ये कौटुंबिक वाद यासह महानगरपालिका, ग्रामपंचायत, वीज थकबाकी तसेच बँकेची थकबाकी, फायनान्स कंपनीची थकबाकी अशी देखील प्रकरणे या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती। सदरची लोक अदालत माननीय माधुरी आनंद, अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। संपादक भूषण पवार। सर नमस्कार। आज आपण या वर्षीतलं तिसरं राष्ट्रीय लोक अदालतीचे या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आपण आयोजन केलेलं आहे। या लोक अदालतीमध्ये आपण एकूण 5,393 कोर्टात प्रलंबित असलेली प्रकरणं तडजोडीसाठी ठेवलेले असून 74,146 वादपूर्व प्रकरणं या ठिकाणी तडजोडीसाठी ठेवलेले आहेत। आता या लोक अदालतीचं उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय माधुरी आनंद मॅडम यांच्या हस्ते व सर्व सन्माननीय पॅनल जे मेंबर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे। आणि या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी आवाहन करेल की या राष्ट्रीय लोक अदालतीचा पक्षकारांनी जास्तीत जास्त फायदा करावा आणि त्यांची प्रकरणे मिटवून घ्यावी असं या ठिकाणी आवाहन। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।